नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा बांगडा फ्राय। तर इथे आपण हे बघा, इथे 2 बांगडे घेतलेले आहेत। हे आता आपण पहिले साफ करून घेणार आहोत। खवलं वगैरे नसतात, पण थोडी सुरी फिरवायची, कुठे असलं तर निघून जातं। आता आपण पहिले याची गालफट आहे ती आपल्याला कापून घ्यायची। याची कट करून घ्यायची। ही अशी कापून झाली की नंतर ह्याच्यावरचं जे आहे हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं। आपली अशी काढून घ्यायची। कट मारायची। अशी आपल्याला ही साफ करून घ्यायची आहे। बघा, आता आपण याची पाठची शेपटी ती पहिली कट करून घेऊया। त्याला असे कट मारून घ्यायचे, बारीक बारीक कट मारून त्याला घ्यायचं आपल्याला, जेणेकरून कसं आहे ना, आपण जे मसाले लावू ते या बांगड्यामध्ये व्यवस्थित असे जाते। अशा प्रकारे आता दुसरा बांगडा सुद्धा मी आता साफ करून घेते। तर इथे आपण हे बांगडे साफ करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर आपण इथे चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, तो आपण याला लावून घेणार आहोत। याच्यामध्ये चिंच भरपूर वापरायची, कारण बांगड्याला कसं आंबट जितकं लावाल तितकं चांगलं असतं। बघा, आपल्याला कसं लावून घ्यायचं आहे। पुन्हा आतपर्यंत सगळीकडे लावून घ्यायचं। हे आता आपलं लावून झालेलं आहे। आता त्याला मसाला लावून घेणार आहोत। तर आपण इथे घेतलेला आहे 1 चमचा मसाला, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग। हे आता आपण मिक्स करून घेऊया। आता हे आपल्याला या बांगड्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं। अशा प्रकारे मसाले लावले ना की बांगडा खूप छान लागतो, एकदम टेस्टी। असं एकदम भेगांमध्ये असं भरून घ्यायचं पूर्ण। आता हे इथं आपलं लावून झालेलं आहे। आता आपण बांगडा फ्राय करणार। तर बांगडा फ्राय करण्यासाठी आपण आता मसाला बनवणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेला आहे 2 चमचे रवा, 1 चमचा आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहोत। आणि आता आपण पीठ आणि रवा घेतला आहे, त्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। त्याच्यानंतर अर्धा चमचे मसाला। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे केलं ना की बांगडा एकदम कुरकुरीत होतं। हे बघा, आता आपला इथे मसाला आता रेडी झालेला आहे।
आता आपण बांगडा फ्राय करायला घेणार आहोत. तर आपण तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लसूण. आता आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हा बांगडा आपल्याला असं ठेवायचं. जास्त दाबायचं नाही, असं वरच्यावरच असं फिरवायचं. आता आपण याच्यामध्ये असे हे बांगडे आपल्याला ठेवून द्यायचे. आता हे आपल्याला छान असे कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे. त्याच्यात एक 5-6 मिनिट झालेले आहेत. आता आपण हा पलटी मारून घेणार आहोत. एकदम कुरकुरीत झालेलं आहे. आता आपल्या दुसरी बाजू सुद्धा अशीच फ्राय करून घ्यायची. इथे आपला आहे बघा बांगडा आता छान असा कुरकुरीत झालेला आहे. आता आपण हा काढून घेणार आहोत. तर इथे आपला कुरकुरीत जसा बांगडा फ्राय इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते. हा टेस्टी पण खूप लागतो. आपण थोडासा काढून बघूया. हे बघा मसाले ना पूर्ण आतपर्यंत गेलेत, एकदम पूर्ण शिजलेला आहे आणि हा टेस्टी खूपच लागतो. खूप छान झाला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.